पुढची बातमी बघूयात। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येने अवघा महाराष्ट्र केवळ हादरलाच नाही तर माणुसकीची हत्या झाली होती। देशमुखांच्या हत्येतील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी तपास यंत्रणांचा कसून तपास सुरू आहे। मात्र संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी एक धक्कादायक दावा केलाय। फरार असणारा कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा गावी येऊन गेल्याचं वक्तव्य धनंजय देशमुखांनी केलंय। कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती सुद्धा सीआयडीला देशमुखांनी दिली असं सांगितलंय। बीडच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी पार पडली आणि याच सुनावणीनंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा दावा केलाय। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं। धनंजय देशमुखांनी केलेल्या या दाव्यानंतर मनोज जरांगे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी कृष्णा आंधळेला अटक करण्याची मागणी केली आहे। ते अवघड आहे, जर तसं असेल ना तर ते कुटुंब पूर्ण मारून टाकू शकतं देशमुखांचं। त्या कुटुंबाला त्यांनी तातडीनं संरक्षण पुरवणं गरजेचं आहे। त्या आरोपीला अटक करणं सुद्धा गरजेचं आहे। जेवढे फरार आहेत त्यात काही सहआरोपी पण आहेत, त्यांनासुद्धा सगळ्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे। नसता संतोष देशमुखांच्या सगळ्या परिवाराला, धनंजय देशमुखांसह, त्यांच्या मुलांसह, पत्नीसह, आईवडिलांसह सगळ्यांना धोका आहे। धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जाते, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। त्या आरोपी अजून अद्याप पकडला जाऊ शकत नाही, याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।